हॅलो अँड वेलकम टू लोक लर्निंग विथ आदिती. मीट मीनल नाशिकच्या एका स्मॉल गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये एक हार्ड वर्किंग एम्प्लॉई आणि तिचे बॉस मिस्टर देशमुख, ज्यांनी स्वतःच्या जोमावर शून्यातून हा बिझनेस उभा केला. रिसेंटली काही प्रॉब्लेम्समुळे बिझनेस थोडा स्लो झाला. डेडलाईन्स मिस होऊ लागल्या, माल वेळेवर पोचला नाही आणि एम्प्लॉईज आणि बॉस सगळ्यांनाच स्ट्रेस जाणवत होता. मिस्टर देशमुखांना बॉस म्हणून वाटत होतं एम्प्लॉईज डोंट केअर इनफ, त्यांना बिझनेसची काहीच पडली नाही आहे. मीनलला एम्प्लॉई म्हणून वाटायचं बॉसला कळतच नाही आमचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते. इन एनी बिझनेस एम्प्लॉईज आणि बॉसमध्ये असं एक्सप्रेस न करता येणारं स्ट्रगल हे सुरूच असतं. श्रीकृष्णानी भगवद्गीतेमध्ये मानवी मनाचे षड्रिपू म्हणजे 6 शत्रू 6 एनिमीज सांगितले. आपल्या पर्सनल आयुष्यात किंवा कामाच्या ठिकाणी त्या 6 पैकी वेगवेगळे शत्रू डिफरंट सिच्युएशन्समध्ये आपल्याला फेस करावेच लागतात. माझ्या 18 वर्षांच्या कॉर्पोरेट वर्ल्ड एक्सपिरियन्समधून मला असे बरेच एक्सपिरियन्सेस आलेत. या व्हिडिओमधून मला कामाच्या ठिकाणी षड्रिपू कसे डोकावतात आणि त्यांच्यावर कशी मात करता येईल हा स्पिरिच्युअल विचार तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. कोण आहेत हे आपले षड्रिपू? काम म्हणजे डिझायर, क्रोध म्हणजे अँगर, लोभ म्हणजे ग्रीड, मोह म्हणजे अटॅचमेंट, मद म्हणजे प्राईड आणि मात्सर्य किंवा मत्सर म्हणजे एन्व्ही. कोणी CEO असो वा ज्युनियर एम्प्लॉई, हे षड्रिपू सगळ्यांच्या मनात असतात आणि वेळोवेळी बाहेर डोकावतात. लेट्स सी हाऊ ईच ऑफ दीज एनिमीज अफेक्ट्स द लीडर अँड द एम्प्लॉई इन टुडेज वर्कप्लेस. काम म्हणजे डिझायर. काम याचा अर्थ लस्ट ऑर स्ट्रॉंग डिझायर. फॉर एम्प्लॉईज याचा अर्थ इन्स्टंट रिवॉर्ड्सची प्रचंड इच्छा, जसं की झटपट प्रमोशन्स, अवॉर्ड्स, सॅलरी इन्क्रीमेंट. ते तर सगळ्यांनाच हवं असतं, पण ही इच्छा शत्रू तेव्हा होते जेव्हा कोणी इनफ एक्सपिरियन्स नसताना किंवा तेवढं नॉलेज अथवा स्किल्स मास्टरी नसताना एक्सपेक्ट करतं. आणि ही इच्छा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा फ्रस्ट्रेशन वाढत जातं. फॉर बिझनेस ओनर्स, काम becomes the craving for rapid business expansion and growth. More branches, more clients, more visibility, more revenue, more profit. That's a fair expectation. बिझनेस हा ग्रोथसाठीच करायचा असतो, पण ही इच्छा शत्रू होते जेव्हा रेडीनेस शिवाय रिझल्ट हवे असतात. रिझल्ट्स पटापट हवेत, पण त्यासाठी एम्प्लॉईज, इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स, टेक्नॉलॉजी या सगळ्यामध्ये वेळ किंवा पैसा इन्व्हेस्ट करायचा विचार मात्र करता येत नाही. या दोन्ही पक्षांनी काम रिप्लेस करायला हवं विथ पर्पज. एम्प्लॉईजनी स्वतःला विचारायला हवं, हाऊ कॅन आय ग्रो इन स्किल अँड नॉट जस्ट इन माय टायटल ऑर सॅलरी, सो दॅट आय कॅन कॉन्ट्रीब्यूट टू द बिझनेस ग्रोथ. लीडर्सनी विचारायला हवं, व्हॉट व्हॅल्यू आय कॅन क्रिएट सस्टेनेबली फॉर माय कस्टमर्स, फॉर माय एम्प्लॉईज अँड माय बिझनेस. स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीचा विचार व्हायला हवा. आपली इच्छा पूर्ण झाली नाही की येतो तो दुसरा रिपू, विच इज क्रोध म्हणजे अँगर. एम्प्लॉईजना बऱ्याचदा आपल्याला मिळालेला फीडबॅक हा अनफेअर आहे असं वाटलं किंवा आपले एफर्ट्स कोणी लक्षातच घेत नाही आहे असं वाटलं की क्रोध म्हणजे अँगर येतोच. मेनी टाइम्स एम्प्लॉईज मे स्टॉप कम्युनिकेटिंग or lose focus from work, hurting their own reputation. लीडर्सना मोस्टली तेव्हा राग येतो जेव्हा कमिट केलेलं काम किंवा आउटपुट वेळच्या वेळी किंवा त्या दिलेल्या स्कोपमध्ये त्या एक्सपेक्टेशन्सप्रमाणे केलं नाही तर.
आणि काम न झाल्यापेक्षा ते होणार नाही आहे हे अँटिसिपेट का नाही करता आलं, हे तुम्ही आधीच मला का नाही सांगितलं, ह्याचा राग जास्त येतो. लास्ट मिनिट येऊन का सांगता, आधी का नाही चेक केलं, हा सूर जास्त असतो. अँगर ब्रेक्स ट्रस्ट. थोडासा हार्श बोलणं सुद्धा सेन्सिटिव्ह एम्प्लॉईजना जमत नाही. अतिरेक झाला तर नोकरी सोडून पण देतात. बॉसच्या रागीटपणामुळे बऱ्याचदा घाबरून किंवा रागाने रिॲक्ट करून कामावर परिणाम होतो. अजूनच चुका होण्याची शक्यता असते. क्रोध शमवण्यासाठी काय बरं करू शकतो? बोथ पार्टीज मस्ट लर्न पॉज ओव्हर रिॲक्शन. रिॲक्ट करायच्या आधी जरा थांबा, थोडा श्वास घ्या, विचार करून नीट ठरवा काय बोलायचं आहे ते, आणि मग बोला. लीडर्स शुड शिफ्ट फ्रॉम कमांड टू कोचिंग. एम्प्लॉईज शुड लर्न टू कम्युनिकेट ॲसर्टिव्हली, नॉट इमोशनली. शांतपणे आपलं मत मांडता आलं पाहिजे. संताप वाढला ना की समाधान कमी होतं आणि कामातला इंटरेस्टसुद्धा कमी होतो. पुढचा रेपू सांगितलाय तो म्हणजे लोभ, ग्रीड, म्हणजे हव्यास. हा अनहेल्दी कॉम्पिटिशनकडे नेतो. इतरांच्या कामाचं क्रेडिट आपण घेणं, बोनस आणि पगारवाढीसाठी वाटेल ते करणं, ज्याला अनएथिकल वर्क प्रॅक्टिसेस म्हणतात तसं. इट किल्स कोलॅबोरेशन. मला झटपट सक्सेसफुल व्हायचं आहे हे ठीक आहे, पण इतरांचं ओरबाडून घेतलं तरी चालणार आहे, हा ॲटिट्यूड म्हणजे हव्यास, म्हणजे तो आपला शत्रू. आपली लाईन मोठी कशी होईल ते पाहूया ना, दुसऱ्यांची छोटी करायला जाऊन उपयोग नाही आहे. बिझनेस लीडर्समध्ये लोभ हा शत्रू दिसतो जेव्हा त्यांना प्रिन्सिपल्स किंवा एथिक्सपेक्षा प्रॉफिट जास्त महत्त्वाचे वाटतात. ज्या कामाला 10 दिवस लागणार आहेत ते 2 दिवसातच व्हायला हवं, आणि ते पण विदाऊट एनी ओव्हरटाईम बेनिफिट्स. हे लोभ शत्रू झाल्याचंच लक्षण आहे ना. लोभावर मात करायची असेल तर रिप्लेस इट विथ कॉन्टेनमेंट अँड जेनरॉसिटी, म्हणजे समाधान आणि उदार काइंड बिहेवियर. छोट्या मोठ्या सगळ्या बिझनेसेसनी आपल्या एम्प्लॉईजमध्ये इन्व्हेस्ट करत राहायला हवं, त्यांच्या लर्निंग आणि ग्रोथसाठी आणि ओव्हरऑल वेलनेससाठी सुद्धा. एम्प्लॉईज कॅन शेअर नॉलेज अँड सक्सेस. द मोर यू गिव्ह द मोर यू ग्रो. लोभाचं रूपांतर होतं ते म्हणजे पुढे मोहामध्ये. पुढचा रिपू मोह म्हणजे अटॅचमेंट. एम्प्लॉईजसाठी अटॅचमेंट म्हणजे कम्फर्ट झोनला चिकटून राहणं. सेम रोल, सेम प्रोसेस, सेम काम, जास्त कॉम्प्लेक्स काही नको, जितकं कमी तेच चांगलं. आपलं खरं पोटेन्शियल न ओळखता मिडिओक्रिटीचा मोह हा वाईटच. नवीन गोष्टी शिकण्याचा मोह असला तर तो मित्र ठरेल, पण जाऊ दे ना, चांगलं चाललंय माझं एक्सेल शीटमध्ये, कशाला ते AI शिका, हा मोह वाईट. त्यांनी ग्रोथ थांबते. लीडर्ससाठी सुद्धा ओल्ड इज गोल्ड याचा मोह हा वाईट. ओल्ड सिस्टम्स, ओल्ड प्रोसेसेस, लॉयल असलेला पण इनएफिशियंट स्टाफ, यामुळे इनोव्हेशनचा विचार होत नाही. लीडर्स देखील आपल्या कम्फर्ट झोनच्या मोहात अडकल्याने आजच्या डिजिटल जगात कितीतरी अपॉर्च्युनिटीजना गमावून बसतात. मोहावर मात करायची असेल तर हवी डिटॅचमेंट विथ अवेअरनेस. अडॅप्ट, अपग्रेड, अनलर्न अँड अपस्किल. चेंजकडे एक क्रायसिस किंवा थ्रेट म्हणून न बघता इव्होल्युशन म्हणून बघितलं तर कम्फर्टच्या मोहावर मात करता येईल. मोह जळला की पुढचा शत्रू येतो, तो म्हणजे मद, प्राईड, म्हणजे गर्व. स्वाभिमान असावा पण गर्व हा शत्रू ठरतो. एम्प्लॉईजना मद किंवा गर्व असला तर बऱ्याचदा ते कोणाचं ऐकत नाहीत. आय एम ऑलवेज राईट अशा तोऱ्यानेच काम करतात. बट लर्निंग डाईज वेन प्राईड ग्रोज. लीडर्समध्ये प्राईड असेल तर बऱ्याचदा त्यांना
कोणीही अप्रोच करता येतं, पण त्यांच्याशी इम्पॉर्टंट गोष्टी करायला एक सेफ किंवा कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट राहत नाही. ते म्हणतात ना, पालथ्या घड्यावर पाणी, तसं काहीसं होतं. लीडर्स अतिरेकी गर्वामुळे बऱ्याचदा आपल्या मिस्टेक्स ॲडमिट करत नाहीत. माझं ना जरा चुकलंच असं जाहीरपणे मान्य करायला कमीपणा वाटतो त्यांना, आणि ते आपल्या स्टाफशी अजून डिस्कनेक्ट होतात. आय थिंक ह्युमिलिटी इज द बेस्ट वे टू टॅकल प्राईड. विनम्र किंवा विनयशील असलेले एम्प्लॉईज किंवा लीडर्स हे सगळ्यांनाच आवडतात. जेव्हा एम्प्लॉईज एकमेकांजवळ कबूल करतात की मला नाही माहिती, तू सांगतोस का किंवा सांगतेस का मला जरा समजावून कसं करायचं ते, असं म्हटल्याने काय होतं, आय एम शुअर दे गेट मोर फ्रेंड्स अँड मोर मेंटर्स. मेंटरशिप यातूनच डेव्हलप होत जाते. जे लीडर्स शांतपणे ॲक्सेप्ट करतात की आय डोंट नो हे कसं करतात, मला जरा दाखवता का, तुम्हाला छान जमतंय, असं म्हणणाऱ्या बॉसबद्दल रिस्पेक्ट अधिकच वाढेल नाही का. बॉसला माहीत नव्हतं याची खिल्ली नाही उडवणार कोणी, जर ते तेवढ्या मॅच्युरिटीनी शेअर केलं तर. आपल्या ज्युनियर्सकडून शिकायला कमीपणा न वाटणं यालाच रिव्हर्स मेंटॉरिंग असं म्हणतात. ह्युमिलिटी असणं हा काही वीकनेस नाही आहे, तर एक क्लॅरिटी आहे. इट गेट्स द वर्क डन. माझंच बरोबर असा मद असला की इतर कोणी काही चांगलं केलेलं दिसतच नाही आपल्याला. त्यातूनच येतो तो म्हणजे पुढचा रेपू मात्सर्य, मत्सर, विच इज जेलसी, असूया. एम्प्लॉईजमध्ये हे फार कॉमनली दिसतं. तिलाच देणार नाही मी प्रेझेंटेशन करायला, मला साधं विचारत पण नाही, वाय नॉट मी, वाय ही ऑर शी, असे प्रश्न पडून मत्सर आपला शत्रू होतो. त्यामुळे कामातली क्रिएटिव्हिटी आणि आनंद हरपून जातात. एक वेगळीच कॉम्पिटिशन सुरू होते, जिथे जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जातात मग लोक. लीडर्ससाठी ती एक टॉक्सिक कॉम्पिटिशन ठरू शकते. जास्त प्रॉफिट, मोठा बिझनेस या जोशात इतरांचा बिझनेस मॉडेल विचार न करता कॉपी करायचा प्रयत्न केला जातो आणि सगळं गणितच चुकतं. यू स्टॉप लीडिंग अँड स्टार्ट चेझिंग. मत्सर किंवा एन्व्ही ओव्हरकम करायचा असेल तर आपल्याला हवं ग्रॅटिट्यूड, म्हणजे कृतज्ञताभाव आणि इन्स्पिरेशन. इतरांचा सक्सेस सेलिब्रेट करायला हवा आणि त्यातून आपण शिकायला हवं. एम्प्लॉईजसाठी याचं भान असायला हवं की तुम्ही तुमच्या कालच्या व्हर्जनशी स्वतःचं कंपॅरिझन करा. तुमचं नॉलेज, स्किल्स, काल काय होतं आणि आज कसं आहे आणि आता तुम्हाला त्यातून पुढे कसं जायचं आहे. इतरांच्या सक्सेसशी जेलस होऊन आपली आपोआप ग्रोथ होत नाही. फॉर लीडर्स, अप्रिशिएट युअर टीम्स टॅलेंट इन्स्टेड ऑफ फीलिंग थ्रेटन्ड. तर असे हे मानवी मनाचे षड्रिपू जे आपण एम्प्लॉईज आणि बिझनेस लीडर्सच्या प्रोफेशनल आयुष्यात कसे असतात ते पाहिलं. षड्रिपूंना डिस्ट्रॉय करू शकतो का आपण? तर नाही. ते मानवी स्वभावाचा एक भाग आहेत. त्यामागे बायोलॉजिकल रिझनसुद्धा आहेत. ते पॉझिटिव्हली घेतले तर गरजेचे सुद्धा आहेत. दुसऱ्यांचा सक्सेस बघून जेलस वाटणं हे फार चुकीचं नाही, पण त्यातून आपण आपल्या सक्सेससाठी काय करता येईल ह्याची प्रेरणा किंवा ह्याचं इन्स्पिरेशन न घेणं हे चुकीचं आहे. हे षड्रिपू म्हणजे वाईल्ड हॉर्सेस आहेत. त्यांना जर नीट कंट्रोल केलं ना तर कामाच्या ठिकाणी ते आपल्याला पुढेच नेतील, पण नाही जमलं तर ते आपल्याला तोंडावर पाडतील, आपली ग्रोथ नाही होऊ देणार. चांगलं वर्क कल्चर डेव्हलप करण्यासाठी एम्प्लॉईज आणि लीडर्स सर्वांनी आपापल्या षड्रिपूंना समजून त्यांच्यावर पॉझिटिव्ह विचारांनी मात करायला हवी. आजचा हा स्पिरिच्युअल विचार पटला असेल तर जरूर शेअर करा.
नाव आवर ग्रॅटिट्यूड टाईम. आज मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासाठी. ज्या काळात समाजात बायकांच्या मतांना आणि अभिव्यक्तीला काही स्थान नव्हतं, तेव्हा महर्षींनी त्यांचं ऐकायचं ठरवलं. ही बिलीव्ड दॅट ट्रू फ्रीडम बिगिन्स विथ अ वुमन्स राईट टू लर्न. त्यांनी भारतातील पहिली विमेन्स युनिव्हर्सिटी स्थापन केली. विधवा शिक्षणासाठी त्यांनी चळवळ उभी केली. बिकॉज ऑफ हिम काउंटलेस विमेन फाउंड डिग्निटी, पर्पज अँड व्हॉइस. ते एक टीचर आणि रिफॉर्मर होते. महर्षी धोंडो केशव कर्वे, द मॅन हू टर्न्ड एम्पथी इन टू एज्युकेशन अँड कंपॅशन इन टू चेंज. तुम्हाला माझा सलाम. परत भेटूया लोक लर्निंग विथ आदितीच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.